दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजप नेत्यांच्या गाठी भेटी पहिल्या सत्रामध्ये सुरू होत्या। नवनीत राणांनी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला। भाजप फडणवीसांनाच मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी त्याग केला होता असंही त्या म्हणाल्या। दरम्यान रुपालीताई चाकणकर यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून भाष्य केलेले आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या। मात्र महायुती म्हणून जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असेल असंही चाकणकर सांगायला विसरल्या नाहीत। आम्ही देवेंद्र फडणवीस जींचे सैनिक आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी 2-2.5 वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायलाच आली आहे। आम्ही केवळ आत्ताच नाही तर आम्ही आधीपासून दादांची कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करतो आणि आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत। प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा। साहजिकच तशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे दादा मुख्यमंत्री। सीएम निवडीचे अधिकार मोदी शहांनाच अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे। शहा जे निर्णय घेतील त्यासोबत एनसीपी सहमत असेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एनसीपीची भूमिका स्पष्ट केलेली आहे की मोदी शहा जो निर्णय घेतील महायुतीच्या नेतृत्वासंदर्भातला तो आम्हाला मान्य असेल। सीएम निवडीचे सर्वाधिकार हे मोदी शहांनाच आहेत असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती विजय प्राप्त महायुतीला झाला। महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं संख्याबळ पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रीपोल अलायन्सच्या युती किंवा आघाडीला त्या ठिकाणी मिळालं। स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमित भाईंचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं होतं। पण प्रदेशाध्यक्ष नात्याने अमित भाईंचंही अभिनंदन करावं, त्यांचा आभार मानावे, याच सदिच्छा भेटीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता। समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही। असं आहे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाहीये, तसंच बहुमत असूनही त्यांनी मुख्यमंत्रीपद लटकवून ठेवलेलं आहे। युतीचा मुख्यमंत्री ठरत नाहीये असा टोला संजय राऊतांनी लगावला। त्याला शिवसेना नेते संजय शिरसाटांनी उत्तर दिलंय, आम्हाला घाई गडबड करायची नाहीये, घाई गडबडच उभाठायला महागात पडलेली आहे असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय।